श्री गणेशाय नमः. आदू आलेत का रे सगळे? हां, आनंदी आरित पण आले. भारतातून आलात? हो हो हो. आजी आजोबाला भेटलात का? हां, भेटलात. वा 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 वा. बरे आहेत का आजी आजोबा? हां, बरं बरं. ओजस दिसत नाही रे. ओजस भारतात गेला. बरं बरं. कधी येणार? 1 तारखेच्या अगोदर. 1 तारखेला हां, तुमच्या शाळा चालू होतात नाही 1 सप्टेंबरला. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. आज तुम्हाला एक इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका मुलाची गोष्ट सांगणार आहे. एक फॅमिली होती. त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव होतं जॉनी. जॉनी फार हुशार होता, फार ब्रिलियंट. परंतु अभ्यासाचा त्याला फार कंटाळा. त्याला अभ्यासच नको असायचा. अभ्यासच करायचा नाही. इंटेलिजंट असूनसुद्धा अभ्यास करत नव्हता. मग कसं तरी त्यांनी काय केला, 12th पास केला. 12th पास केल्यानंतर त्याचा वय झालं होतं 18. मग त्यांनी काय विचार केला, आता आपण काय पुढे कॉलेजला जायचं नाही, आपण नोकरी करायची. मग तो एक वेळेस जॉनी काय म्हणाला आपल्या वडिलाला, डॅडी मी आता पुढे शिकणार नाही, मी आता नोकरी करणार. मग डॅडी म्हणाले ठीक आहे, कुठं नोकरी करणार तू? विचारून ठेवलं म्हणे. इथं जवळच आजदा आहे. हां, आजदा मॉल आहे ना, त्या मॉलमध्ये मी नोकरी करणार. बरं म्हणे. नाव आय हॅव बिकम 18 years old. नाव दे कॅन गिव्ह मी नोकरी देतात ते मला. आता 18 वर्ष झाले ना. हां, नोकरी देतात. बरं. मग किती पगार देतो म्हणाले? विचारलास ना त्यांना? हो विचारलो म्हणे. ते म्हणाले की 1000 पाऊंड देतो. वा वा वा, 1000 पाऊंड. बरं बरं बरं. मग आता 1000 पाऊंडमध्ये तुझं सगळं भागेल का? हो सगळं भागेल म्हणे. आता वडील काय म्हणाले, आता तू 18 वर्षाचा झालास, मग तुला आता काय करावं लागेल? दुसरीकडे राहावं लागेल, दुसरं घर घ्यावं लागेल. हो राहीन म्हणे, मी आता दुसरीकडे राहीन, दुसरं एक घर घेईन. मग ते घर विचारलास का? नाही विचारतो म्हणे, परंतु छोटंच घर घेईन म्हणे. हे आपलं एवढं मोठं घर आहे ना आपलं, एवढं नाही घेणार, ते छोटंच घेईन. किती किराया देशील? काहीतरी 300 पाऊंड किराया असेल म्हणे. बरं बरं. आपलं जे घर आहे ना, त्याचे वडील म्हणाले आपलं घर आहे ना ते आपलं आहे, स्वतःचं आहे. जर असल्या मोठ्या घरात राहायचं असलं तर महिन्याला 1000 पाऊंड द्यावं लागतात. नाही मी छोट्याच घरात राहीन, मी एकटाच आहे ना. 300 पाऊंड ठीक आहे म्हणे. मग नंतर मग जेवायचं काय? घरी बनवशील की काय करशील? घरी नाही बनवणार म्हणे. मग हॉटेलात जेवेल. बरं बरं. मग हॉटेलात जेवायला मी साधंच जेवणार, जास्त महाग जेवणार नाही. सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस. विचारलं म्हणे हॉटेलवाल्याला. तो म्हणाला की एका वेळेस 5 पाऊंड लागते. म्हणजे सकाळी 5 पाऊंड आणि रात्री 5 पाऊंड, 10 पाऊंड. आणि ब्रेकफास्ट काय? नो, मी ब्रेकफास्ट करणार नाही. आय विल स्किप द ब्रेक. मी ब्रेकफास्ट नाही करणार. बरं. मग किती झाले जेवायचे? 300 पाऊंड. बरं. मग तुझं ते आजदा थोडं दूर आहे ना, जाशील कसं? सायकल घेणार की काय, स्कूटर घेणार की काय घेणार? नाही म्हणे, मी बसनं जाईन म्हणे. बरं. जायचं यायचं बस. मग जायला यायला बसचं तिकीट किती? 200 पाऊंड लागतील म्हणे महिन्याला. बरं बरं. 200 पाऊंड. बरं. मग आता रोजचा खर्च असतो ना, कपडे धुवावं लागतात, त्याला काहीतरी खर्च येतो. टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे, असं तेल आहे, असं काहीतरी खर्च आहे. नंतर मग तू कपडे घेशील, काहीतरी कपडे घेशील, शर्ट घेशील, पॅन्ट घेशील, घ्यावं लागेल ना. मग त्याचा खर्च सगळा मिळून म्हणे 100 पाऊंड.
महिन्याला 100 पाऊंड लागतात. बरं. मग किती झाले आता हे? राहायचे 300 आणि कशाचे जेवायचे 300, 600 झाले. नंतर काय झालं तुझं? जाणे येण्याचे 200, 800 आणि 100 पाऊंड काय तुझे हे बाकीचं चिल्लर खर्च. किती झाले? 900 झाले. मग राहिले किती? 100 पाऊंड राहिले म्हणे. 100 पाऊंड्स. आय एम सेविंग 100 पाऊंड्स. बरं. चांगली गोष्ट आहे. मग तुला गर्लफ्रेंड आहे का? हो आहे ना म्हणून मला गर्लफ्रेंड आहे. हो एक आहे म्हणे. बरं. मग त्या गर्लफ्रेंडला कधी सिनेमा दाखवशील का नाही? सिनेमा दाखवशील, कधी हॉटेलमध्ये घेऊन जाशील? हो जाणार म्हणे, हॉटेलमध्ये घेऊन जाणार, नंतर सिनेमा दाखवणार. मग त्याला काही खर्च येईल का नाही महिन्याला? होईल म्हणे 100-200 रुपये, 100-200 पाऊंड येतील म्हणे. मग झाले की म्हणे तुझे 1000 पाऊंड तर इथंच खर्चले. 1000च्या वर गेले, 1100 झाले आता. मग कसं करणार? नंतर आता तुझी गर्लफ्रेंड आहे सध्या, लग्न वगैरे करणार का नाही? हो लग्न करणार ना. मग नंतर लग्न करणार. मग लग्न करशील, मग तुला घर मोठं घ्यावं लागेल, किराया द्यावा लागेल. नंतर काही मुलं बाळं होतील. मुलं बाळं झाल्यानंतर त्याचा शिक्षणाचा खर्च करावा लागेल ना काहीतरी. त्याचं पालनपोषण करावं लागेल, बेबी फूड आणावं लागेल. त्याचा खर्च वाढणार का नाही? मग 1000 पाऊंडमध्ये कसं जमेल? बरोबर आहे ना? हे सगळं झालं. आता तर 1100 पाऊंड झाले व्हेन यू आर अलोन. मग तुझी गर्लफ्रेंड येईल, तिच्यावर लग्न करशील, मोठं घर घ्यावं लागेल, एक 500 पाऊंड तरी द्यावं लागतील. मुलं होतील, त्या मुलाचे कपडे, त्याचे बेबी फूड, मग मोठं झाल्यानंतर स्कूल, कॉलेज. आता कसं करशील मग एवढं सर्व झाल्यानंतर? मला काही प्रॉब्लेम नाही, तू नोकरी कर. मग त्याने थोडा विचार केला, आता काय करावं? आपल्याला तर 1000च पाऊंड मिळणार, एकट्यालाच 1000 पाऊंड पुरत नाहीत. मग गर्लफ्रेंड आली, नंतर त्याच्यावर लग्न आलं, मग मुलं आले. मग काय करू डॅडी म्हणे? काय करायचं म्हणजे पुढे शिकायला पाहिजे, आणखीन जास्त शिकायला पाहिजे, ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे, नंतर मास्टर करायला पाहिजे. मी कसं केलं बघ, मी मास्टरी केली ना. मग मला आता किती मिळतात माहीत आहे? 10,000 पाऊंड मिळतात पर मंथ. 10,000 पाऊंड घेतो मी. माझी सॅलरी 10,000 पाऊंड आहे. आपलं स्वतःचं घर आहे. असल्या घरात राहायचं तर 1000 पाऊंड लागतात किराया. आता एवढा असूनसुद्धा 10,000 पाऊंड मी थोडं सेविंग करतो. मग कार आहे, आता तुझ्याकडे कार पण नाही, नंतर तुला कार घ्यावा लागेल, बराच खर्च वाढेल. मग काय करायचं? म्हणलं शिकायला पाहिजे. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. दुसरं काही नाही, शिकायलाच पाहिजे. मग तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. ठीक आहे म्हणे, मी शिकतो म्हणे. तू डॅडी म्हणाले तिचे, तू हुशार आहेस, यू आर व्हेरी ब्रिलियंट, परंतु थोडं लक्ष दे, अभ्यास कर आणि पुढे शिक, ग्रॅज्युएट हो, पोस्ट ग्रॅज्युएट हो, मग तुला चांगली नोकरी मिळेल. यू मे नॉट गेट ए 10,000 सॅलरी इन द बिगनिंग. 10,000 पाऊंड मिळणार नाहीत, परंतु 4-5 हजार तर मिळतील सुरुवातीला. देन यू आर व्हेरी वेल सेटल्ड नाऊ. नंतर तुझा खर्च भागेल सगळं, लग्न होईल. पटेल ना तुला? आता पटलं ना? मग अभ्यास करशील ना? हो करतो म्हणे अभ्यास. मी ग्रॅज्युएट होईल, पोस्ट ग्रॅज्युएट पण होईल, अभ्यास करेन आणि बघा म्हणे मी तुम्हाला दाखवून देईन. आय विल ऑल्सो अर्न 10,000 पाऊंड पर मंथ. 10,000 पाऊंड मी अर्न करेन पर मंथ. मग वडील खुश झाले. ओके राहा म्हणे, आता इथेच राहा आणि अभ्यास कर. आणि मग ज्यावेळेस तू ग्रॅज्युएट होशील, पोस्ट ग्रॅज्युएट होशील, नोकरी लागेल, त्यावेळेस त्या गर्लफ्रेंडबरोबर तुझं लग्न लावून देऊ आणि मग तू इंडिपेंडंट दुसऱ्या घरामध्ये राहा. मग त्यांनी पुष्कळ अभ्यास केला. त्या जॉनीनं अभ्यास केला, तो ग्रॅज्युएट झाला.
पोस्ट ग्रॅज्युएट झाला, नंतर त्याला चांगली नोकरी मिळाली, सुरुवातीला एक 5,000 पाऊंड पर मंथ, नंतर तो फार मोठा ऑफिसर झाला. इथं कहाणी संपली. आता याचा अर्थ काय की आपल्याला सेल्फ सफिशियंट व्हायचं असेल तर अभ्यास करायला पाहिजे. कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. डॉक्टरेट नाही झालं तर सुद्धा चालेल, परंतु कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. इंग्लंडमध्ये राहायचं असेल तर कमीत कमी तुमची सॅलरी 5,000 पाऊंडाच्या वरती असायला पाहिजे. समजलं ना? मग कराल ना अभ्यास. आता तुम्ही सध्या स्कूलमध्ये आहात, चांगला अभ्यास करायचा, नंतर ग्रॅज्युएट व्हायचं आणि पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं. विद्या ही कधीही वाया जात नाही. विद्या ही आपली मित्र असते. समजलं का? विद्या आपली मित्र असते, ती केव्हाही आपल्याला साथ देते, आपल्याला कधी सोडून जात नाही. तर प्रत्येकाने शिकायला पाहिजे. जितकं शिकता येईल तितकं शिकायला पाहिजे. ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा, डॉक्टरेट व्हाल ना? बरं, ठीक आहे. बरं, चला. ओम नमः शिवाय.